अजित पवार आणि पुणे हे नातं काही नवीन नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवडने अजित पवारांना राजकारणात भरपूर दिलं. पण आता राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे पुणे शहर काकांच्या मागे उभं राहतं की अजित पवारांना साथ देतं. पुणे शहरात राष्ट्रवादीचे 2, भाजपचे 5 आणि काँग्रेसचे 1 असे 8 आमदार आहेत. आता महिनाभरावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुणे शहर नेमकं कोणाला कौल देतं हे आपण पुढील काही मिनिटात बघूया. पुणे शहरात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ येतात. 2019ला त्यातल्या 5 जागेंवर बीजेपी विजयी झाली होती. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील, शिवाजीनगरला सिद्धार्थ शिरोळे, पर्वतीत माधुरी मिसाळ, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील कांबळे आणि खडकवासल्यात भीमराव तापकीर. 2 मतदारसंघात एनसीपी अजित पवारांचे आमदार आहेत. सुनील टिंगरे वडगाव शेरी तर हडपसरमध्ये चेतन तुपे आणि कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे पोटनिवडणुकीत दणक्यात आमदार झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभेतही पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भारतीय जनता पार्टी मुसंडी मारते का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. महायुतीसमोर तगडं आव्हान हे शरद पवार आणि काँग्रेसचं असेल, कारण 2019ला काँग्रेसचे 2 आमदार फक्त 5 ते 5.5 हजार मतांनी पराभूत झाले होते. शरद पवारांची पुण्यातली ताकद पाहता भाजप आणि महायुतीसाठी नक्कीच पुणे शहर जिंकणं अवघड असणार आहे. सुरुवात करूया ते भाजपसाठी सर्वात सेफ मानला जाणारा कोथरूड या मतदारसंघापासून. 2019ला विद्यमान आमदारांचं तिकीट कापत चंद्रकांत पाटलांना कोथरूडमध्ये तिकीट दिले. बाहेरून लादलेला उमेदवार म्हणून त्यांना प्रचंड विरोधही झाला, पण बीजेपीचा गड असलेल्या कोथरूडमध्ये ते आमदार झाले. यावेळेस रिस्क नको म्हणून सध्या पुण्यात आपला माणूस नावाचं त्यांचे बरेच ब्रँडिंग करणारे फ्लेक्स दिसत होते. आत्ताच्या निवडणुकीत त्यांना स्वपक्षातूनच आव्हान उभे राहिले. अमोल बालवडकरही बीजेपीचं तिकीट मिळवण्यासाठी आग्रही आहे आणि वेळ आली तर बालवडकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. कोथरूडमध्ये कोण कोणास भारी पडतं ते काही दिवसात कळेलच. कोथरूड नंतर आपण पाहूयात शिवाजीनगर मतदारसंघाविषयी. लोकसभेला या मतदारसंघातून 4 आकडीच मताधिक्य देऊ शकणारे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनाच बीजेपी तिकीट देतं की बीजेपीमधून माजी आमदार विनायक निमन यांचे पुत्र सनी निमन यांना हे तिकीट सुटतं. सध्या तरी सिद्धार्थ शिरोळे प्रचाराची आघाडी घेताना दिसत आहे. महायुतीकडून हा मतदारसंघ काँग्रेसला सुटेल, कारण 2019लाही दत्ता बहिरट यांनी सिद्धार्थ शिरोळेंविरोधात चांगली टफ फाईट दिली होती. सध्याचं तिथलं वातावरण पाहता काँग्रेसच इथं विजय मिळवतं की काय अशी चर्चा रंगताना दिसते. शिवाजीनगर नंतर खडकवासला मतदारसंघाचं राजकारण आपण पाहूयात. 2019ला काठावर विजयी झालेले भीमराव तापकीर लोकसभेतही अजित पवारांना हवी तेवढी लीड देऊ शकले नाही. त्यावेळेस पराभव झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यंदाही रेसमध्ये आहे. तापकीरांना पक्षातूनच आव्हान दिलं जात आहे. दिलीप वेडे पाटील हे बीजेपीकडून इच्छुक आहेत. खडकवासला तर काटेकी टक्कर यावेळेसही पाहायला मिळू शकते. यानंतर आपण पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाविषयी पाहूयात. लोकसभेला हा एकमेव मतदारसंघ आहे जिथून काँग्रेसला लीड मिळाले. काँग्रेसमधून रमेश बागवेंना तिकीट मिळू शकते. येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळू शकते. काँग्रेसला आता तरी इथे लीड भेटताना दिसतोय. यानंतर हडपसर विधानसभेचे गणित पाहूया. विद्यमान आमदार हे राष्ट्रवादीचे चेतन तुपे आहेत, पण ती जागा आता शिंदे गटाला सोडावी यासाठी शिवसेना ताकद लावताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाकडून नाना भांगिरे तयारी करताय, तर शरद पवार गटाकडून पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप प्रचाराची आघाडी घेताना दिसत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होऊ शकते. वडगाव शेरी हा पुढचा मतदारसंघ बघूयात. तिथले विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे तयारी करताय. भाजपचे जगदीश मुळीकही तयारी करताना दिसत आहेत. भाजपचे बापूसाहेब पठारे हेही विधानसभेची तयारी करताय. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ नेमका कोणाकडे जातो त्यावर तिथले भाजपचे इच्छुक पक्षप्रवेश करू शकतात. येणाऱ्या काही दिवसात ते आपल्याला कळेलच. यानंतर पर्वती मतदारसंघाविषयी इच्छुक आणि कोणाकोणात लढत होऊ शकते ते बघूया. विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना ही जागा सुटू शकते. बीजेपीतून अजून एक इच्छुक नगरसेवक श्रीनाथ भीमाले हे पण रेसमध्ये आहेत. तर काँग्रेसकडून आबा बागुल, अश्विनी कदम यांच्यात लढत पाहायला मिळू शकते. कोथरूड नंतर पुण्यातला दुसरा बीजेपीचा सेफ मतदारसंघ म्हणून ह्या मतदारसंघाकडे पाहिलं जातं. बीजेपीचं तिकीट नेमकं कोणाला भेटतं ते पाहणं आता महत्त्वाचं असेल.
शेवटी पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेला कसबा या मतदारसंघाविषयी आपण पाहूया. येथे परत एकदा धंगेकर पॅटर्न चालतो की बीजेपी आपल्या पारंपरिक असलेल्या या मतदारसंघावर परत एकदा विजय मिळवतं ते काही दिवसात कळेलच. पुढच्या भागात महाराष्ट्रातल्या आणखी एका शहराविषयी सविस्तर व्हिडिओ आपण बघूयात. धन्यवाद.